सत्वनमो आदेश, गुरुजी को आदेश, बड़े बाबा मच्छिंद्रनाथ महाराज को आदेश, नवनाथ महाराज को आदेश, 84 सिद्धों का आदेश, दत्त प्रभु को आदेश, आदिनाथ महादेव का आदेश, आई जगदंब को आदेश। मित्र हो, आपण पहिल्या भागामध्ये पाहिलं की साधना कशी करावी की तेव्हा त्याबद्दल आपण काही गोष्टी जाणून घेतल्या की आपलं आसन कसं असावं, पद्मासन कसं घालावं किंवा प्राणायाम कसं करावं याबद्दल आपण जाणून घेतलं। तसं त्याच्याबद्दलची काही बाकीची माहिती जी राहिली होती तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे की आपण ज्यावेळेस साधना करायला बसतो, आपलं प्राणायाम झाल्यानंतर, कुंभक ही रेचक क्रिया झाल्यानंतर म्हणजे सोहम क्रिया झाल्यानंतर आपण ज्यावेळेस ध्यानाला बसतो, आपलं जे दोन भुवयाच्या मध्ये आपण लक्ष लावतो आज्ञाचक्रावरती, त्यावेळेस आपलं मन तर लागत नाहीच, पण त्यासाठी त्या गोष्टीचा बाकीच्या गोष्टी विचार न करता आपण त्या गोष्टीवर सतत अभ्यास केला पाहिजे, नित्य ध्यान केलं पाहिजे। कालांतराने अशी एक दिवस येतो की आपलं ध्यान लागलं जातं, बाकीचे विचार आपल्या डोक्यात काही येत नाहीत आणि मग ते ध्यान लागल्यानंतर आपण काही अशा अवस्थेत पोचतो, त्याला आपण समाधी अवस्था म्हणतो, पण त्याला खूप कालांतर लागतो, नित्य अभ्यास लागतो साधनेचा। आणि आपण ज्यावेळेस साधनेला बसतो, आपलं ज्यावेळेस आज्ञाचक्रावर आपण ध्यान लावतो, कालांतराने ते जो बिंदू असतो त्या बिंदू आपण सतत त्राटक केल्यानंतर तो बिंदू सुरुवातीला आपला काळा काळा दिसतो, नंतर तो हळूहळू निळा होत जातो आणि खूप दिवस खूप अभ्यास केल्यानंतर त्याच्यामध्ये तो बिंदू म्हणजे सफेद रंगाचा होतो, म्हणजे आपण त्याला प्रकाश म्हणूया। तो प्रकाश जो आहे तो दिसायला चालू होतो, तो दिसायला चालू झाल्यानंतर तो हळूहळू वाढत जातो प्रकाश। त्याला कमीत कमी 3-4 वर्ष तर पुढे लागतातच साधारणतः, पण त्या ज्या पायऱ्या आहेत, त्या जे स्टेप आहेत, त्या खूप पुढच्या स्टेप आहेत। सध्या फक्त आपण एक नॉर्मली स्टेप बघतो आहोत, ते तुम्हाला सांगतो मी। आणि ह्या ज्या त्याच्यामध्ये 3 स्टेप आहेत म्हणजे भूताकाश, चिदाकाश, चिताकाश। भूताकाशमध्ये काय होतं, ही जी स्टेप आहे त्याच्यामध्ये काय होतं, फक्त आपल्याला डोळे मिटल्यानंतर फक्त अंधार दिसतो। नंतर जी पुढची स्टेप आहे चिदाकाश, चिदाकाशमध्ये काय होतं, आपल्याला त्याच्यामध्ये बिंदू दिसणे, प्रकाश दिसणे हे गोष्टी चालू होतात। चिताकाशमध्ये काय होतं, त्याच्यामध्ये आपलं भगवंताचे दर्शन होतं किंवा आकृती दिसतात, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात। आणि साधारणतः काही साधकांना असा अनुभव येतो की निरंतर अभ्यास केल्यानंतर साधनेचा काहींना नाद ऐकू येतो, म्हणजे शंखनाद, घंटानाद, काहींना समुद्राचा आवाज येतो ऐकू, काहींना देवतांचा बोलायला आवाज ऐकू येतो। ह्या ज्या गोष्टी असतात त्या खूप गोष्टी पुढच्या आहेत, पण त्या गोष्टी करण्यासाठी अध्यात्मामध्ये गुरुचा आशीर्वाद खूप मोठा आहे। आणि अध्यात्मामध्ये प्रगती करायची असेल तर गुरु करणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण गुरुने दिलेला आशीर्वाद आणि गुरुने दिलेला कानमंत्र याच्या आधारे आपण साधना केली तर ते लवकर सक्सेस होते आणि जे काही दैवत आहेत ते बी प्रसन्न होतात। आणि गुरुच्याशिवाय कुठली दैवत प्रसन्न होऊ शकत नाहीत, कारण बाकी साधक म्हणतात की आम्ही रोज साधना करतो पण आम्हाला देव दर्शन करत नाहीत किंवा देत नाहीत। कारण असं आहे, ज्यांनी गुरु केला आहे, ज्याला गुरुचा आशीर्वाद आहे, जो गुरुच्या सांगण्यावरून जो साधना करतो त्या साधकाला भगवंत नक्की दर्शन देतो, असं एक तुम्हाला माझं सांगणं आहे। आणि त्या साधकाला एक अशी प्रचिती की आपण साधना केल्यानंतर मन शांत होतं, स्वच्छ होतं, निर्मळ होतं, कुठले विचार येत नाहीत, म्हणजे घाणेरडे विचार असो किंवा कसलेही विचार असो। कारण काय होतं, जे नवीन साधक आहेत त्यांच्या मनात खूप वाईट विचार येतात, जरी विचार आले तरी ते विचार टाळायचे, कारण आपण काय होतो ते विचार आपण आलेत आपण अडवतो विचार, तर तसं करायचं नाही।
विचार येतात ते येऊन द्या, हळूहळू विचार येतील, नंतर तर कमी होतील. पण जेव्हा आपण मन शांत होईल, चित्त स्थिर होईल, तेव्हा त्या गोष्टी आपल्याला साध्य होतात. आणि ज्या साधकांना ह्या गोष्टी साध्य झालेल्या असतात त्याला दैवत प्रसन्न होतात, त्या गोष्टी सगळं त्याला प्राप्त होतात. आणि काही साधक म्हणतात की कुंडलिनी शक्ती जागृत करायची. तर कुंडलिनी शक्ती जागृत करायचं इतकं सोपं नाही, कारण ते खूप अवघड प्रोसेस आहे. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून बघतो की त्याच्यामध्ये अनेक व्हिडिओ असतात की तुम्ही असं करा, याने केले तर असं केलं तर कुंडलिनी शक्ती जागृत होते. जे आपले सप्तचक्र आहेत, मूलाधार, अनाहत, विशुद्ध, जे काही सप्तचक्र आहेत, म्हणजे ते सप्तचक्र जागृत होण्यासाठी जे काही साधन सांगितले जाते यूट्यूब चॅनलद्वारे, तर ते काही इतकं सहजासहजी होत नाही. त्याला भगवंताचा आशीर्वाद लागतो, नित्य अखंड साधना लागते, गुरुचा आशीर्वाद लागतो. आणि जेव्हा गुरु शक्तिपात करतो, शक्तिपात केल्यानंतर त्या गोष्टी साध्य होतात. पण एकदा त्या गोष्टी साध्य झाल्या आणि कुंडलिनी शक्ती जागृत झाली तर माणसाला, त्या साधकाला प्रपंचातला कुठलाही मोह राहत नाही. तो एक वैराग्याच्या दिशेत जातो, तो विरक्त होतो. कारण त्या गोष्टी त्याला प्राप्त झाल्यानंतर तो सर्वसिद्ध होतो, त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात. ह्या गोष्टी साधकाला प्राप्त होतात. पण सध्या आपण बघतो यूट्यूबवर खूप प्रकारचे व्हिडिओ असतात, हे करा, ते करा, असं करा, तसं करा. पण ते कसं शक्य होत नाही. त्याला गुरुच्या सान्निध्यात राहून अभ्यास करावा लागतो, नित्यनेमाने पूजा करावी लागते, साधना करावी लागते. त्या गोष्टी तेव्हा प्राप्त होतात, असं तुम्हाला माझं सांगणं आहे. तर मित्रो, तुम्हाला मी जी काय माहिती दिली साधना याबद्दल, तुम्हाला जर आवडले असेल तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. आदेश अलक निरंजन.